भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ सांगलीत निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राज्यातील अनेक खासदार, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। त्यावेळी पडळकर यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि जत अभियंत्यांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, निरीक्षक शेखर माने, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी संयुक्तरित्या सांगितले। पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरातून खासदार, आमदार सांगलीत येणार आहेत। यामध्ये प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक आमदार, खासदार आणि पक्षाचे राज्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। संजय बजाज म्हणाले, सांगलीतील पुष्पराज चौकातून दुपारी 1 वाजता या निषेध मोर्चाला सुरुवात होणार आहे। जिल्हा परिषद समोरून राम मंदिर कॉर्नर, पंचमुखी मारुती रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मेन रोड, भारती विद्यापीठ समोरून राजवाडा चौक ते स्टेशन चौक या मार्गाने राजाराम बापू पुतळ्यासमोर या मोर्चाचा समारोप होईल। त्या ठिकाणी सभा होणार आहे। या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच इतरही अनेक पक्षाचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे मी समर्थन करत नाही, पण असे करण्यासाठी का भाग पाडलं याच्या खोलातही जाण्याची गरज आहे। गोपीचंद पडळकर लंबी रेस का घोडा आहे, पण राजकारणात अशा काही गोष्टी होत असतात त्या पोटात घालायच्या असतात, ओठावर आणायच्या नसतात, असा सल्ला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या मित्राला दिलाय। राजाराम बापू पाटील एक आदर्श नेतृत्व या राज्यामध्ये होतं। निश्चित काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत। जी माणसं या राज्याच्या विकासामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांच्याविषयी बोलत असताना आदरयुक्तपणा असायला पाहिजे असं निश्चितच मत आहे। आमदार गोपीचंद पडळकर हे माझे सहकारी आहेत। निश्चितपणाने त्यांनी जे आदरणीय बापूंच्या विषयी वक्तव्य केलं त्याचं समर्थन होऊ शकत नाही। विस्थापितांच्या लेकराबाळांना जर तुम्ही कमी लेखलं तर ती लेकरं बाळ निश्चितपणाने आक्रमकतेने पुढे येतात। गोपीचंद पडळकर यांना अनेक खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला। एका लग्नातलं भांडण गाव गाड्यामध्ये असं भांडण होतात, खोटे नाटे आरोप चार्जशीटमध्ये दाखल होत असतात। सगळे जर त्याला मंगळसूत्र चोर बनवायला लागले। आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा काही गोष्टी राजकारणामध्ये पोटामध्ये घालायला शिकलं पाहिजे। सगळ्याच ओठावरती आणून चालत नाहीत। गोपीचंद पडळकर लंबी रेस का घोडा आहे। बहुजन समाजाचं नेतृत्व या व्यक्तिमत्वाने करावं असं मला वाटतं, असंही ते म्हणाले। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला आटपाडी, बनपुरी, झरे याच्यासह प्रत्येक ठिकाणी दुग्धाभिषेक घालण्यात आलाय। सांगली जिल्हा राज्यातील राष्ट्रवादीकडून आमदार पडळकर यांच्या विरोधात सुरू असणाऱ्या आंदोलनाला उत्तर म्हणून कार्यकर्त्यांनी आटपाडी, बनपुरी, झरे येथे हा उपक्रम राबवला। यावेळी आमदार जयंतराव पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय। आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना जतमध्ये आमदार पडळकर यांनी जहरी टीका केली होती। त्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटतात। त्यातून अनेक ठिकाणी आमदार पडळकर यांच्या विरोधात आंदोलने होत आहेत। त्या आंदोलनाला दुग्धाभिषेकाने उत्तर देत समर्थकांनी आमदार पडळकर यांच्या नावाचा जयघोष केलाय। महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 3 दिवसीय फळ महोत्सवात 9,12,000 रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती पणन अधिकारी ओंकार माने यांनी दिली। जिल्ह्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि मॅग्नेट प्रकल्पांतर्गत फळांवर प्रक्रिया करून त्याची उत्पादने तयार करण्याकरिता शेतकऱ्यांना पणन मंडळामार्फत यापुढेही सहकार्य केले जाईल असे कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घोले यांनी सांगितले। यावेळी कृषी पणन मंडळाचे पणन अधिकारी ओंकार माने, प्रतीक गेनुगडे, अनिल जाधव, सुयोग टकले, संदेश पिसे, सुशांत खाडे उपस्थित होते। फळ महोत्सवामध्ये जिल्ह्यातील जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील पिवळे, गुलाबी, ड्रॅगन फ्रूट, विटा व वाळवा तालुक्यातील पेरू, चिकू, केळी तसेच आटपाडीचे अंजीर, डाळिंब, सीताफळ आणि विविध फळांची विक्री शेतकऱ्यांमार्फत करण्यात आली। या महोत्सवात एकूण 22 फळ उत्पादक शेतकरी सहभागी होते। महोत्सवामध्ये विविध फळांचे देखावे लोकांचं आकर्षण ठरले। जत तालुक्यातील ड्रॅगन उत्पादक शेतकऱ्यांनी तयार केलेले ड्रॅगन फ्रूटचे आईस्क्रीम पहिल्यांदाच सांगली शहरवासियांना चाखायला मिळालं। तसेच मॅग्नेट प्रकल्पांतर्गत व्यंकटेश ॲग्रो यांनी तयार केलेली जांभूळ, लिंबू, पपई आणि स्ट्रॉबेरी पासूनची उत्पादने महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध होती।
जत शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील शंकर कॉलनी येथील जत नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या उद्यानामध्ये पावसाचं पाणी साचून घाणीचं साम्राज्य निर्माण झाले। पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे संपूर्ण उद्यानाचा परिसर तळ्याच्या स्वरूपात बदलला असून नागरिकांचा विसावा आणि विरंगुळ्याचा हा परिसर वापरात येऊ शकत नाही। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वॉकिंग ट्रॅक आणि संपूर्ण बाग जलमय झाली आहे। उद्यानात खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांचे खेळ बंद झाले असून ज्येष्ठ नागरिकही येण्यास कचरू लागलेले आहेत। साचलेलं पाणी न वाहता तसंच राहिल्याने चिखल होऊन दुर्गंधी पसरते। या समस्येबाबत नागरिकांनी जत नगर परिषदेकडे अनेकदा तक्रारी केल्या असून यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती उद्भवत असून प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। उद्यानातील पावसाचं पाणी तातडीने काढून टाकण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये। दीर्घकालीन उपाययोजना म्हणून निचऱ्याची पक्की व्यवस्था करणं अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी उद्यान अधिक त्रासदायक ठरणार आहे। जत तालुक्यातील प्रसिद्ध संगतीर्थ वळसंग येथे श्री ओम पंचाक्षरी माहेश्वर जंगम पौराहित मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री दानमादेवी आणि सोमनाथ मंदिर परिसरात मासिक शिवरात्रीच्या निमित्ताने ओम प्रतिमा रुद्राभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता। ओम नमः शिवायच्या नामोच्चारात हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड राज्याभिषेक सोहळ्यात सहभागी झालेले पुरोहित तथा श्री ओम पंचाक्षरी माहेश्वर जंगम पौराहित मंडळाचे अध्यक्ष माहेश्वर मूर्ती पांडुरंग जंगम, सचिव महेश कुमार जंगम, खजिनदार राजपुरोहित प्रकाश स्वामी, उपाध्यक्ष श्रीकुमार हिरेमठ यांच्यासह संगतीर्थ वळसंग येथील लोकप्रतिनिधी उपस्थित होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुद्राभिषेक, अभिषेक पूजन आणि विविध वैदिक विधी पारंपरिक पद्धतीने पार पडले। मंदिर परिसरात ओम नमः शिवायच्या गजराने वातावरण भक्तिमय झालं होतं। राज्याच्या विविध भागातून आलेल्या बाह्य भक्तगणांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती या सोहळ्याला लाभली आहे। सकाळी पवित्र स्नान आणि पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर ओम प्रतिमेवर रुद्राभिषेक, विविध अभिषेक विधी, महाआरती आणि प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली। भक्तांसाठी भोजन, प्रसाद, निवास आणि इतर सोयी सुविधा उत्तम प्रकारे करण्यात आल्या। राज्यामध्ये गोशाळेच्या माध्यमातून मोठी तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा केला। याबाबत पशुसंवर्धन मंत्र्यांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, माझ्याकडे साळुंखे नावाचा व्यापारी आणि काही शेतकरी आले होते। शेतकऱ्यांनी 14 गायी त्या व्यापाऱ्याला विकलेल्या होत्या। त्या गायी घेऊन ज्यावेळी तो व्यापारी बाहेर निघाला त्यावेळी कोल्हापूर हद्दीमध्ये कागलला त्या गायी गोरक्षकाने अडवल्या, त्या पोलीस स्टेशनला जमा केल्या आणि त्या गायी परत सातारा जिल्ह्यातील उमरज या ठिकाणी महावीर गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये जमा केल्या। 2 महिन्यानंतर निकाल शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या बाजूला लागला। न्यायालयाने सांगितले मुद्देमालासह गायी ताब्यात द्या। यावेळी गोशाळेला 1,46,000 रुपये त्या ठिकाणी भरून घेतलं। यावेळी पोलीस आणि शेतकरी गायी आणायला गेले त्यावेळी मात्र तिथे गायी नव्हत्या, त्यांना गायी दिल्या नाहीत। असं सर्रास संपूर्ण महाराष्ट्रभर चालले। गोशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जनावरांची मोठी तस्करी होते, त्यामुळे सरकारने आता यामध्ये लक्ष घालावं। दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री यांनी या शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष घालावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे।